एक स्वास्थ्य शिक्षा असो किंवा बेरोजगारी कमी करण्याचं काहीच काम ह्या क्षेत्रामध्ये झालं नाही. गट्टू लावणं, गटर लाईन करणं ह्या पद्धतीचे कामं घेऊन इथले प्रतिनिधी आज त्यांनी त्यांची उमेदवारी एका पक्षाने त्यांना दिलेली आहे. रोजगार मेळावे 6 महिन्यात मी आयोजित करून येणाऱ्या 2च वर्षात 5,000 युवकांना कसा रोजगार मिळेल त्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहणार आहे. अंबाझरी गार्डन हे गार्डन माझ्या कंपनीने डेव्हलप करायसाठी घेतलेलं आहे. आंदोलन केलं आणि खऱ्या अर्थानं आज मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या आंदोलनामुळे तो उपक्रम थांबलेला आहे. नमस्कार, मी रश्मी केडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आज आपण नागपूर पश्चिम या विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीची चर्चा करणार आहोत. म्हणजे त्यांची ओळखच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे. सातत्याने ते काही ना काही नवीन सामाजिक उपक्रम राबवत असतात. जनतेसाठी नेहमी ते सेवेत असतात आणि आता ते या क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक ते लढणार आहेत. आत्ता माझ्यासोबत आहेत नरेंद्र दादा जिचकर. दादा, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. एकंदरीतच दादा, ही निवडणूक आता आपण अपक्ष लढत आहात. काय विजन आहे यावेळी? कुठल्या मुद्द्यांना घेऊन निवडणूक लढणार आहात? खऱ्या अर्थानं आमदार म्हणून जे काम करायला पाहिजे पश्चिम नागपूरमध्ये तसे झालेले नाही. इथले जे प्रतिनिधी आहे हे गटर, नाली आणि हे जे पेवर ब्लॉक याच्यावरती यांचं फार मोठंसं योगदान नाही. जे कामं नगरसेवकाचे आहे त्या पद्धतीचे कामं इथं झालेले आहेत. आज खऱ्या अर्थानं एक आमदार म्हणून काम करण्याची जी गरज आहे फार मोठ्या प्रमाणात इथं पश्चिम नागपूर मागे आहे. जसं आता हे गोरेवाडा जे झू आहे हे गोरेवाडा इंटरनॅशनल झू हे असं एक टुरिस्ट सेंटर आतापर्यंत बनून जायला पाहिजे होतं, जेणेकरून नागपुरातूनच नाही तर विदर्भातून नाही तर देशातून इथं समजा टुरिस्ट आले असते तर खऱ्या अर्थानं इथल्या युवकांना जवळपास 8,000 ते 10,000 युवकांना इथं रोजगार मिळाला असता. आज इथं हॉस्पिटलची व्यवस्था, KT नगर हॉस्पिटल हे पूर्ण बनवून तयार आहे पण आज ते बंद पडलेलं आहे. खऱ्या अर्थानं तिथं आज 2 महिन्यापूर्वी मी तिथं एक डेप्युटेशन दिलं म्युन्सिपल कमिशनरला की डागा मेटर्निटी होमसारखं एखादं प्रसूतीगृह आपण इथं बनवू शकलो तर ह्या क्षेत्रातल्या ज्या महिला आहे त्यांना निःशुल्क इथं त्यांची प्रसूती होऊ शकते. आज प्रत्येक प्रभागामध्ये कॉर्पोरेशनच्या शाळा बंद पडलेल्या आहे तर प्रत्येक प्रभागात एक शाळा आपण एक मॉडेल स्कूल म्हणून समजा विकसित करू शकलो तर मला असं वाटतं एक आमदार म्हणून एक चांगलं काम होईल. त्याचप्रमाणे मोहल्ला क्लिनिक चांगली संकल्पना ह्या पश्चिम नागपुरामध्ये करता येते. याशिवाय बरंच काही महिला सुरक्षेसाठी एक महिला पोलीस स्टेशन मी प्रपोज केलेलं आहे. एक प्रशिक्षण सेंटर जेणेकरून ह्या क्षेत्रातले जे युवक हे स्पर्धात्मक स्पर्धेसाठी जे तयारी करतात, कारण आजकाल त्याचं कोचिंग अतिशय महाग झालं आहे, जे लोक अफोर्ड करू शकत नाही त्यांच्याकरता एक प्रशिक्षण सेंटर जिथं सुसज्ज लायब्ररी असेल, तिथं चांगलं कोचिंग ह्या स्पर्धेच्या दृष्टीनं ह्या युवकांना समजा दिलं तर बऱ्या प्रमाणात इकडचे जे युवक आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात जे म्हणजे बँकिंग असो की पोलीस भरती असो, सेना भरती असो, UPSC असो की MPSC असो, इथं त्याचं कोचिंग घेऊन एक चांगलं ऑफिसर बनायची संधी त्यांना भेटू शकते. तसंच ह्या एरियामध्ये सुरेंद्रगड एरिया आहे. आजही तिथं सुरेंद्रगडमध्ये लँडस्लाईड होतं आणि गरिबाचे झोपडे ते खऱ्या अर्थाने त्याच्यावर ते लँडस्लाईड होत असतं. जीव मुठीत धरून आज तिथं लोक राहतात. आपला बोरगाव जो एक नाला आहे ह्या नाल्याला रिटेनिंग वॉल बांधण्याची गरज आहे, जेणेकरून आपण बघतो पावसाळ्यामध्ये 2-3 तास जरी पाऊस आला तर पूर्ण नाल्याचं पाणी हे घरामध्ये घुसून अतिशय तिथल्या रहिवाशाचं नुकसान होत आहे आणि त्या पाणी घुसल्यामुळे घराचं सामान खराब होतं आणि डेंग्यू, चिकनगुन्यासारखे मलेरियासारखे जे बिमाऱ्या तिथं फार मोठ्या प्रमाणात पसरतात. खऱ्या अर्थानं तिथं रिटर्निंग वॉल बांधायची गरज आहे. म्हणूनच म्हणजे एक स्वास्थ्य शिक्षा असो किंवा बेरोजगारी कमी करण्याचं काहीच काम ह्या क्षेत्रामध्ये झालं नाही, कारण फक्त हे गट्टू लावणं, गटर लाईन करणं ह्या पद्धतीचे कामं घेऊन इथले प्रतिनिधी आज त्यांनी त्यांची उमेदवारी एका पक्षाने त्यांना दिलेली आहे. खऱ्या अर्थी एक फार चांगलं काम ह्या क्षेत्रामध्ये एक आमदार म्हणून मी
करू शकतो, म्हणून मी ही निवडणूक लढत आहे. तर एकंदरीतच आपण आता आमदारची गोष्ट केली तर असं असते, आता तुम्ही सातत्याने समाजासाठी कार्यरत आहात, काही ना काही तुमचे नवनवीन उपक्रम आम्हाला पाहायला मिळतच असतात जनतेसाठी. पण असं असतं की आता जर मी आमदार झालो, एखादी पावर माझ्या हातात आली, सर्वात मोठं काम मी हे जनतेसाठी करेल, हे माझं स्वप्न आहे, असं कुठलं काम आहे? सगळ्यात मोठं काम तर मला इथे आज ह्या क्षेत्रामध्ये बेरोजगारी खूप आहे. ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात इथं कॉलेजेस आहे त्या प्रमाणात इथं बेरोजगारी म्हणजे रोजगार नाही, बेरोजगारी अतिशय जास्त आहे. कारण मी जन आशीर्वाद यात्रा मी पहिला असा एक उमेदवार आहे विधानसभेचा की जो घरोघरी जाऊन लोकांच्या त्यांनी समस्या समजल्या, ऐकल्या आणि बऱ्याच ज्या समस्या पदावर नसताना आपण त्यांच्या निरासन केल्या. पण आज काही ज्या त्यांच्या ज्या समस्या असतात त्यासाठी एक संविधानिक पदाची आवश्यकता असते. जसं तुम्ही बोलले की काय सगळ्यात मोठं काम करायचं आहे, तर एक बेरोजगारी कशी कमी होईल किंवा रोजगार निर्मिती कशी होईल त्या पद्धतीने मी कार्यक्रम करणार आहे. आत्ताच मी 24 सप्टेंबरला एक फार मोठा रोजगार मेळावा मी आयोजित केला. त्या एकाच दिवशी मी 517 युवकांना मी तिथं रोजगार दिला. असेच रोजगार मेळावे 6 महिन्यात मी आयोजित करून येणाऱ्या 2च वर्षात 5000 युवकांना कसा रोजगार मिळेल त्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहणार आहे. गोरेवाडा झू हे खऱ्या अर्थानं समजा इंटरनॅशनल झू करण्याचा मी प्रयत्न करील, जेणेकरून मला असं वाटतं की 8 ते 10 हजार युवकांना तिथं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तिथं रोजगार मिळेल. शिवाय अंबाझरी गार्डन हे गार्डन माझ्या कंपनीने डेव्हलप करायसाठी घेतलेलं आहे आणि ते BOT बेसिसवर घेतल्यानंतर 30 वर्षाच्या लीजवर घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं तिथं समजा आता ती डेव्हलपमेंट होणार. काही कारणांना त्याचं काम थांबलेलं आहे, पण ह्या इलेक्शननंतर त्याचं मी काम सुरू करील आणि जवळपास 4 ते 5 हजार युवक तिथे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून लागणार आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यात कामं तर मी तुम्हाला भरपूर सांगितले. मोहल्ला क्लिनिक झालं, मॉडेल स्कूल झालं, प्रशिक्षण सेंटर झालं आणि ह्या डेव्हलपमेंट नंतर खऱ्या अर्थानं पश्चिम नागपूर क्षेत्रातली जवळपास एक 15 ते 20 हजार युवक मी ह्या माध्यमातून मी त्यांच्या कामाला हात देऊ शकतो. असा एक मास्टर प्लॅन मी तयार केलेला आहे आणि त्या दृष्टीने मी माझी पुढची वाटचाल होणार आहे. नक्कीच दादा, कारण आत्ता सध्याच्या परिस्थितीत मोठा म्हटलं तर युवा रोजगार हा मोठा प्रश्न सातत्याने भेटत असतो. युवांमध्ये आपल्याला आक्रोश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आता कुठलीही निवडणूक म्हटली, आता तुम्ही सांगितलं की अनेक समस्या आता इथे आहे, पण कुठलीही निवडणूक म्हटली किंवा सामान्य जनतेच्या समस्या म्हटलं तर हा मुद्दा येतोच, तो म्हणजे बिजली, सडक, पाणी, BSP फॅक्टर आपण त्याला म्हणतो. पण आत्ताच्या परिस्थितीत तुमच्या क्षेत्रामध्ये काय याची स्थिती आहे आणि तुम्ही आमदार झालं तर काय नियोजन असणार आहे? बिजलीचं ज्या पद्धतीने यांनी माझा स्मार्ट मीटरचं त्यांनी उपक्रम राबवला त्याचा विरोध करणारा पहिला एक मी कार्यकर्ता होतो. कारण सध्या जे डिजिटल मीटर आहे त्याला रिप्लेस करून 12,000 रुपयाचं स्मार्ट मीटर, जे एक मोठा बिझनेस प्लॅन ह्या सत्तापक्षाचा होता, त्याच्या विरोधात मी आंदोलन केलं आणि खऱ्या अर्थानं आज मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या आंदोलनामुळे तो उपक्रम थांबलेला आहे. याच्या इलेक्शननंतर समजा ते हा उपक्रम समजा सुरू करतील त्याचा माझा विरोध असणार आहे. आणि सडक आणि पाणी तुम्ही ज्याचं म्हणता की आज तुम्ही पश्चिम नागपुरातल्या रस्त्याची तुम्ही दुर्दशा बघा, गड्ड्याची तुम्ही तिचे तादाद बघा. खऱ्या अर्थानं तिथं म्हणजे गड्डेमुक्त रस्ते कसे करता येईल मी त्याच्यातही आधुनिक तंत्रज्ञान आणणार आहे. एक जेट पॅचर नावाची जी मशीन आहे ती अतिशय वर्ल्डमध्ये एक सगळ्यात सक्सेसफुल टेक्नॉलॉजी मानण्यात येते. ती टेक्नॉलॉजी मी इथं वापरून गड्डे विरहित हे पश्चिम नागपूर कसं होईल त्यासाठी मी प्रयत्न करणार. याशिवाय फॉगिंग मशीन मी स्वतः आता 2 महिन्या पहिले ज्यावेळेस चिकनगुन्या आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव होता, मी स्वनिधीतून 2.5 लाखाची फॉगिंग मशीन मी विकत घेतली. त्या कॅपॅसिटीची फॉगिंग मशीन नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनजवळ देखील नाही आहे. तर अशा पद्धतीनं आपण त्याच्यात मेकॅनिक्स पद्धतीनं किंवा आपण नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस करून ह्या पश्चिम नागपूरच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ही माझी मशीन जाईल आणि मच्छराचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी करण्यात येईल. आज आपण जे सक्शन मशीन जे वापरतो, गटर चोकेज हा अतिशय मोठा प्रॉब्लेम पश्चिम नागपुरात आहे. कारण आज आपण बघतो एक 5,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. पहिले त्याच्यावर 5 लोक राहायचे, एक परिवार राहायचा. आता तिथं टॉवर झालेला आहे तर 50 लोक राहतात. पण खालची जी ड्रेनेज सिस्टीम आहे ती ड्रेनेज सिस्टीम खऱ्या अर्थानं
पूर्ण रिडेव्हलप करण्याची गरज आहे. पण हे फार मोठ्या बजेटचं काम असल्यामुळे एक स्वतः माझ्या आमदार निधीतून मी सक्शन मशीन खरेदी करील आणि फक्त कॉर्पोरेशनच्या भरोशावर न राहता मी माझी जी सक्शन मशीन जी आमदार निधीतून घेतली ती वेगवेगळ्या एरियामध्ये पाठवून मी कमीत कमी एक रिलीफ तरी त्यांना गटर चोकअप त्यांचं क्लिअर करून मी करता येईल. अशा पद्धतीने मी स्वतः इंजिनियर आहे, मी MBA आहे. तर कुठेतरी माझं जे एक टेक्निकल नॉलेज आहे किंवा एक वेगळ्या मेकॅनाइज पद्धतीनं किंवा नवीन टेक्नॉलॉजी वापरून ह्या सडक, बिजली आणि पाणी ह्या विषयावर कसं आपल्याला जनतेला थोडंसं रिलीफ देता येईल ह्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. खूप चांगलं स्मार्ट वर्क, जसं आपण हार्डवर्क म्हणतो तसं स्मार्ट वर्कही तुम्ही खूप चांगलं हार्डवर्कही करेल, स्मार्ट वर्क करेल. आता जशा फॉगिंग मशीन आहे, जेट पॅचर, एक पॉट होल रिपेअरिंग मशीन आहे, सक्शन मशीन आहे, तशी स्वीपिंग मशीन देखील मी इंट्रोड्यूस करणार आहे. आज स्वीपिंग मशीन आलेल्या आहे, नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन जवळ त्या आहेत. पण त्याची जी नंबर्स ऑफ स्वीपिंग मशीन आहे अतिशय कमी आहे. आज आत्ता मी मोहननगर गड्डी गोदामला जाऊन आलो, हा प्रत्येक रस्त्यावर कचरा पडलेला आहे. एक तर इथं नगरसेवक नसल्यामुळे कोणाचं लक्ष नाही आहे. आज नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन अतिशय उदासीन आहे सगळे कामं करण्यामध्ये. तर आमदार निधीतून मी ज्या स्वीपिंग मशीन खरेदी करून ह्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये त्याचे दिवस ठरले राहते, तिथे जाऊन ते पूर्ण कचरा साफ करते. आज शेवटी कुठेतरी शिक्षण माझं जे आहे, माझं जे विजन आहे ते विजन हेच आहे की आपण वेगवेगळे टेक्नॉलॉजी किंवा वेगवेगळे मशीन्स आपण वापरून ह्या क्षेत्राला आपण कसं सुंदर स्वच्छ पश्चिम नागपूर करू शकू यासाठी माझा प्रयत्न राहणार. नक्कीच दादा, आपण जे शिकलोय त्याच्या माध्यमातून आपण जनतेला त्याच्यातून काय देऊ शकतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते तुम्ही करतायत दादा सातत्याने. आता तुम्ही विकास कामं जे आहे ते करतायत, तुम्ही म्हटलं की प्रचार करतात, तुम्ही घरोघरी जाऊन जनतेच्या मनात काय वाटतंय, काय जनतेची समस्या आहे, काय त्यांच्या भावना आहे. जनतेच्या भावना अतिशय लोकप्रतिनिधीच्या विरोधात आहेत. कारण त्या जनतेला अपेक्षित जे कामं असतात ते ह्या 5 वर्षात झालेलं नाही आहे. आणि जनतेला जे अपेक्षित कामं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलची सुविधा झाली, आपल्या शिक्षेची त्यांची एक गरज राहिली, बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि आज स्लममध्ये हा जो गरीब वर्ग आहे हा छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्रासलेला आहे. म्हणजे तिथं सफाई नाही, तिथं लाईट नाही, तिथं गटर चोकअप झालेलं आहे, कोणी येऊन बघत नाही. आज खऱ्या अर्थानं नगरसेवक नाही हे मान्य आहे, पण एक प्रतिनिधी म्हणून इथले जे आमदार आहे ते कुठेही त्यांचं लक्ष नाही, ते स्वतः कुठे पोहोचू शकत नाही आहे, त्यांच्याकडनं कोणी प्रतिनिधी पोहोचत नाही आहे. त्यामुळे मला असं लक्षात आलं की खऱ्या अर्थानं पश्चिम नागपूरची जनता ही ह्या प्रतिनिधीला त्रासली आहे. त्याचा एक रिपोर्ट काढी त्यांनी आत्ता मागे हे जेव्हा लोकसभा लढले तर ज्या क्षेत्रामध्ये यांनी प्रतिनिधित्व केलं तिथं 7,000 माग आहे. त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थानं पश्चिम नागपुरातली जनता ही एक नव्या उमदीनं किंवा नव्या त्यांना एक आशा आहे की कुणीतरी इथं येईल आणि आमचं काम करेल. नक्कीच दादा, सातत्याने कार्यरत आहात, विकास काम करतायत. काय वाटतं किती त्या विकास कामांना बघून किती मतदार साथ देतील? आज तुम्हाला सांगतो मी, माझ्या ज्या पदयात्रा आहे त्या सकाळी असतात, संध्याकाळी असतात. आणि मागे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी फिरत आहे. खऱ्या अर्थानं पश्चिम नागपूरची मी गोष्ट करील, कारण मी पश्चिम नागपुरात फिरत आहे. खऱ्या अर्थानं लोक आता ह्या ज्या राष्ट्रीय पक्षाच्या ज्या राजकारणाला कंटाळलेलं आहे आणि लोकांनी हे बघितलं की एखाद्याने आपली विचारधारा बघून त्या पक्षाला मतदान केलं तर त्या पक्षाचा उमेदवार जेव्हा निवडून येतो तो वर्ष 2 वर्षात काही त्याच्या काही कारणाने म्हणा किंवा काही लालसेनं म्हणा किंवा त्याची जी लालच आहे त्याच्यामुळे म्हणा हा वेगवेगळ्या पक्षात गेलेला हे बघितलं. जवळपास 523 आमदार यांनी आपला पक्ष बदललेला आहे. हा मागच्या 10 वर्षाचा रेकॉर्ड आहे. तर कुठंतरी आता जनता जी आहे ती हा विचार करत आहे की मतदान देताना आपण पक्ष बघू नये, पण काम करणारा किंवा शिकलेला आपण उमेदवार बघायचा. ह्या भावनेने लोक येणाऱ्या 20 तारखेला मतदान करणार आहे. बिलकुल दादा, सातत्याने तुम्ही आदर्श मतदान कसं व्हावं यासाठीही कार्यरत आहात, विकास कामांमध्ये कार्यरत आहात. शेवटी आमच्या जनतेला काय सांगणार? शेवटी मी जनतेला हेच सांगेल की आपला प्रतिनिधी निवडताना त्या प्रतिनिधीचं शिक्षण बघणं गरजेचं आहे, त्या प्रतिनिधीचं चालचरित्र बघणं गरजेचं आहे, तो प्रतिनिधी त्याची संगत कशी आहे बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्रतिनिधी ज्याला तुम्ही म्हणजे मतदान देण्याचा एक विचार केला आहे तो कशासाठी राजकारण करत आहे. राजकारण त्याचा धंदा तर नाही आहे, राजकारण खऱ्या अर्थानं समाजसेवेचं माध्यम असलं पाहिजे. ही सगळी भावना घेऊन लोक
म्हणजे मतदारांना मी आव्हान करतो की तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही मतदान करा. आणि माझ्यातर्फे मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी नरेन जिचकार, मी BE MBA केल्यानंतर स्वतःच्या हिमतीनं कोणचंही बॅकग्राऊंड मला नसताना मी एक 25-20 वर्षात माझा व्यवसाय खऱ्या अर्थानं उभा केला. आणि ज्यावेळेस मी व्यवसायात सक्षम झालो तर मी समाजसेवा केली. मागील 22 वर्षापासून मी समाजामध्ये काम करत आहे. आणि आज खऱ्या अर्थानं राजकारण माझ्यासाठी एक समाजसेवेचं माध्यम आहे. येणाऱ्या 20 तारखेला माझ्या बॅट या चिन्हावर, आज अनुक्रमांक 15 नंबरवर माझं बॅट चुनाव चिन्ह आहे, ती बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या. आणि खऱ्या अर्थानं ह्या राष्ट्रीय पक्षाची जी मक्तेदारी आहे, ही मुजुरी आहे, ही मगरुरी आहे, कुठेतरी यांना धडा शिकवण्याची गरज आहे. धन्यवाद. दादा, हे स्वप्न तुमचं लवकरच पूर्ण होईल अशी आशा करते. आज तुम्ही नवराष्ट्र नवभारतशी जुळले, संवाद केला, तुमचा वेळ दिला, त्यासाठी आपले खूप खूप आभार. आणि पुढील वाटचालीसाठी येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर आज आपण नागपूर पश्चिम या भागात आलेलो आणि नरेंद्रदांशी आपण चर्चा केलेली आहे. एकंदरीतच इथल्या काय समस्या आहेत, त्यांचं काय विजन आहे आपण जाणून घेतलेलं आहे. त्यांनी नक्कीच म्हटलं की तुम्ही मतदान करताय तर विचार करून मतदान करा. त्यांचा एज्युकेशनचा, शिक्षणाचा जो विचार आहे, फायदा आहे, तो या समाजामध्ये ते लावतायत. समाजकारण ते राजकारण असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. जनतेच्या मधात ते जाऊन चर्चा करतायत, त्यांच्याशी बोलून घेत आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत ते त्यांनी जाणून घेतलेलं आहे. पण आता या विधानसभा क्षेत्रात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.